श्री स्वामी समर्थ. सहज भक्तियोग चॅनलमध्ये आपले दिवाळीच्या लक्ष्मीपूजनानिमित्त मनःपूर्वक स्वागत. या भागात आपण पाहणार आहोत दिवाळीतील लक्ष्मीपूजनाचे धार्मिक महत्त्व आणि ते करण्याची सर्वसाधारण पद्धत. दिवाळीतील लक्ष्मीपूजनाचा दिवस म्हणजे आश्विन अमावस्या, जी दिवाळीची मुख्य रात्र समजली जाते. या दिवशी लक्ष्मी देवीचे पूजन केल्यास घरात धनसमृद्धी आणि शांती नांदते, अशी धार्मिक मान्यता आहे. लक्ष्मीपूजनाला पौराणिक संदर्भ काय आहे ते पाहूया. पद्मपुराणानुसार देव आणि दानव यांच्यात अमृतासाठी समुद्रमंथन झाले. त्या मंथनातून 14 मौल्यवान रत्ने बाहेर आली. त्यातील एक म्हणजे श्रीलक्ष्मी. ती कमळावर बसलेली, सुंदर रूप असलेली संपत्तीची देवी होती. ती भगवान विष्णूंना खूप आवडली. त्यांनी तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला. लक्ष्मी देवी समुद्रातून प्रकट झाली तो दिवस आश्विन अमावस्येचा, म्हणजेच दिवाळीच्या अमावस्येचा, म्हणून तिचे या दिवशी पूजन केले जाते. लक्ष्मी पूजन करण्यास आणखी कोणत्या धार्मिक मान्यता आणि लोकश्रद्धा आहेत ते पाहूया. एक म्हणजे लक्ष्मी देवी ही धन, वैभव, समृद्धीची देवी म्हणून या दिवशी प्रकट झाली. दुसरे असे मानले जाते की लक्ष्मी देवी या संध्याकाळी पृथ्वीवर भ्रमण करते आणि जिथे स्वच्छता, प्रकाश व भक्तिभाव असतो तेथे वास करते. त्यामुळे लक्ष्मीपूजन संध्याकाळी केले जाते आणि यावेळी घर स्वच्छ, सुशोभित आणि प्रकाशमान ठेवले जाते. आपल्या प्रथा परंपरेनुसार तिचे भावभक्तीने पूजन केले जाते. प्रत्येकाची पूजनाची पद्धत वेगवेगळी असली तरी सर्वसाधारणपणे लक्ष्मीपूजन कसे केले जाते ते पाहूया. या दिवशी संध्याकाळी घर, अंगण, देवघर स्वच्छ करून संपूर्ण घर दिव्यांनी, तोरणांनी सजवले जाते. प्रवेशद्वार, अंगण रांगोळी काढून सुशोभित केले जाते. नंतर एका चौरंगावर किंवा पाटावर लक्ष्मी देवीची मूर्ती किंवा फोटो मांडून त्याच्या बाजूला श्री गणेशाची स्थापना केली जाते. लक्ष्मीच्या समोर धनाचे प्रतीक म्हणून रुपयांची नाणी, सोने, चांदी आपल्या प्रथेनुसार मांडले जातात. देवीला गंध, फुले, अक्षता वाहून धूप दीपाने तिचे पूजन केले जाते. फळे, मिठाई किंवा अन्य नैवेद्य अर्पण केला जातो. अशा वेळी लक्ष्मीची कुंकुमार्चनाने सेवा किंवा नामजप, लक्ष्मी स्तोत्र, मंत्र, लक्ष्मी कवच, श्रीसूक्त, संपुटित श्रीसूक्त यापैकी जे जमेल ते म्हणून तिची उपासना केली जाते. आश्विन भाग 4 व 5 मध्ये याविषयीची माहिती सांगितलेली आहे. यानंतर लक्ष्मीची आरती केली जाते. या दिवशी कोषागार, तिजोरी, रोख पैसे, बँक बुक्स, धनसंपत्तीशी संबंधित वस्तूंचे पूजन केले जाते. व्यापारी लोक या दिवशी चोपडा पूजन करतात, म्हणजे नवीन वह्यांचा शुभारंभ करतात. दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाने आपल्या घरात सुख, शांती, धनसमृद्धी नांदो ही सदिच्छा. पुन्हा भेटूया पुढील भागात, म्हणजेच कार्तिक महिन्यातील सण उत्सवांच्या निमित्ताने. धन्यवाद.